नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की सोहम आणि अनामिका यांच्या संगीताचा कार्यक्रम झालेला असतो. काजल मात्र जडअंत करणारे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती उपस्थित असते. याची चिंता संगीताला लागलेली असते. संगीता काजलच्या विचारांमध्ये मग्न झालेली असते. ती म्हणत असते की माझी मुलगी तिकडे एकटी आहे, ती सर्व कसं मॅनेज करेल, ती एकटी पडली असं म्हणत तिच्या मनामध्ये विचार येतो की काजलची पत्रिका बघून घेऊयात. असं म्हटल्यानंतर ती दिनकरराव बाहेर गेल्यानंतर गुरुजींना फोन लावते आणि त्यांना त्यांच्या घरी बोलून घेते की गुरुजी तुम्ही प्लीज घरी याल का? घरी आल्यानंतर ती म्हणत असते की मला काजलची पत्रिका दाखवायची आहे. म्हणजे तिच्या भविष्याची चिंता तिला लागलेली असते. त्यामुळे दिनकरराव म्हणतात अगं ती प्रेमात पडली आहे, तिला काही बाकीचं काहीच त्रास नाही आहे तिला. त्यामुळे दिनकररावांचा साथ फिरत असतो. त्यामुळे ती दिनकरराव ऑफिसला गेल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये ती गुरुजींना फोन लावून बोलवून घेते. गुरुजी म्हणतात अहो मी हिची पत्रिका तेव्हाच तुम्हाला दिलेली आहे. तरी पण ती रिक्वेस्ट करते की गुरुजी तुम्ही प्लीज एकदा घरी या आणि माझ्या काजलच्या पत्रिका बघून मला सांगा तिचे ग्रह, नक्षत्र आणि काय अजून प्रॉब्लेम होणार आहे का ते.